हाय गाईज. मी आत्ताच घरी आलो आणि आता घरी आलोय आता. तुमच्यासाठी बघा, नाही माझ्यासाठी मी एक वॅसलीन आणली. ही वॅसलीन अशी घ्यायची, अशी लावा लागते. आणि आपण हे चेहऱ्याला पण लावू शकतो. आणि बाकी तुमचं कसं चाललंय? तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊचा धक्का बंद झाला. आणि भाऊचा धक्का ऑलरेडी बंदच झालाय. आणि आता भाऊचा धक्का बंद झालाय म्हणजे माझा धक्का चालू झालाय. आणि माझा धक्का तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आता हे बघा, मला आज चिठ्ठी भेटली 40 रुपये. आता मी हे 40 रुपये याच्यात ठेवतो, इकडे ठेवतो डब्यामध्ये. आणि महादेवाला पाणी चढवतो, त्याने की महादेव माझ्यावर प्रसन्न होतील. आणि दुसरी गोष्ट, आता ह्याला पण काढायची, महादेवाच्या बँडला पण काढायची वेळ आली आहे. जय श्री महाकाल, जय महाकाल. आणि तुम्ही काय करत आहात ते पण नक्की कळवा मला कमेंटमध्ये. तुमचं जेवण झालं असेल किंवा नसेल. बाकी तुमचं काय चाललंय? तुम्ही खुश आहात? की आज कंपनीमध्ये भरपूर काही काम होते. नाही, कंपनीमध्ये आज काम कमी होतं, आज खूप बोर होत होतं. त्याच्यामुळं मी आज काही कंपनीमध्ये जास्त वेळ नाही थांबलो. जेवण वगैरे झालं, लगेच कंपनीतून निघून आलो. आणि 1 मिनटं थांबा तुम्ही. आता मी एवढं शर्ट हँगरमध्ये टाकून आलो. आणि गाईज, लवकरच माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. अजून काही थोडं मॉनिटाईज व्हायला वेळ, अजून मॉनिटाईज होईलच थोड्याच दिवसात. मॉनिटाईज काही झालं चॅनल, मग तर भाऊचा धक्का परत आपण सुरू करूया. आणि तुम्हा सगळ्यांसाठी स्पेशल म्हणजे आजचा स्पेशल आहे. आजचा स्पेशल म्हणजे मी आता थोड्याच वेळामध्ये माझा लॅपटॉप ओपन करणार आहे. लॅपटॉपमध्ये ओपन करून आपण लॅपटॉपवर मी थोड्या वेळासाठी पिक्चर्स वगैरे बघणार आहे. आणि पिक्चर्स वगैरे बघणं झाल्यानंतर लगेच मी थोड्याच वेळात मी झोपून जाईल. म्हणजे आता वाजले 12:15. 12:30 वाजूस तर आता कृष्णा भाऊचा मेसेज आला ओके म्हणून. 12:30 वाजूस तर मी झोपून जाईल. पण नक्कीच तुमचे जेवढे मित्रपरिवार असाल त्यांना शेअर करा. ओके कृष्णा भाऊ. आणि आमच्याकडून कृष्णा भाऊला गुड नाईट. आता उद्या येतोय आपला पुष्पा भाऊ, त्याचा टेमा.
आणि आजचा स्टेटस ठेवला होता मी शंभूराजांचा, की जिथं शंभूराजांना औरंगजेबाने मारलं होतं तिथला स्टेटस. कारण की खूपच असे अत्याचार केले होते औरंगजेबाने संभाजी राजांवर. एवढे अत्याचार त्यांनी करायला नव्हते पाहिजे. कारण की तो निर्दयी राजा होता, त्याला कोणाची दया नव्हती. साधा ज्यावेळेस बीबी का मकबरा बांधला त्या टायमाला पण ज्यांनी बीबी का मकबरा बांधला त्यांचे पण हात कापले त्यांनी. का कापले, कशामुळं कापले, काही कापले, काहीच कळलं नाही. त्याचं म्हणणं होतं की याच्यानंतर आयुष्यामध्ये परत बीबी का मकबऱ्यासारखा परत एक बीबी का मकबरा परत बनला नाही पाहिजे, तशी गोष्ट परत झाली नाही पाहिजे. अरे का पण त्याने दुसऱ्याचे जीवावर खेळला, का शंभूराजांसोबत खेळला तो? शंभूराजांनी कोणाचं वाईट केलं होतं? त्या कारणामुळे तो शंभूराजांच्या मागे लागला. शंभूराजांनी कोणाचं वाईट केलं होतं? शंभूराजे लढले तर आपल्यासाठीच लढले ना, आपल्या महाराजासाठी, आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या लोकांसाठीच लढले ना. तर तुम्ही शंभूराजांना का नाही करत? शंभूराजांका काही चुकलं का? काही चुकलं असेल ना तर माफ करा. कारण की राजे परत जन्मणार नाही, पण राजांचा मावळे रोज जन्मतील. आणि राजांचे मावळे आम्ही पण आहात आणि तुम्ही पण. भले ती वेळ असेल किंवा नसेल, तुम्ही इथं राहताल किंवा नसाल, असाल किंवा नसाल ती गोष्ट नाही. राजे सदैव आमच्या मनात असेल. कारण की राजे अजून कुठं गेले नाही, आमच्या समोरच आहे. आणि आमच्या बाजूलाच आहे आमचे शंभू राजे, तिथे वरती. शंभू राजे कधी हरणार नाही, कधी मागं हटणार नाही. शंभू राजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. आता इथंच मी माझे 2 शब्द संपवले. आता भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.